की कचऱ्यावर बसले जेजुरीचे नगराध्यक्ष प्रदीप बारभाई यांचा धडक दौरा. म्हणजे जेजूर शहराच्या राजकारणात वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. नगरपालिकेच्या खुर्चीवर बसण्याआधी थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसले जेजुरीचे नवे नगराध्यक्ष जयदीप बारभाई. दिवसेंदिवस वाढत चाललेला कचऱ्याचा प्रश्न, शहरातील अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेले परिणाम या सगळ्यांवर धडक कारवाईचा इशारा देत नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी अचानक धडक दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून मागील काळात प्रशासन आणि सरकारकडून झालेल्या गाफीलपणावर थेट बोट ठेवलं आहे. शहराच्या विकास कामांच्या गप्पा खुर्चीवर बसून नाही, तर वास्तव्याच्या जागेवर जाऊनच करायच्या असतात, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला आहे. याचवेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी कचरा संकलन व व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराला थेट सूचना दिल्या आहेत. शहरात साचलेला कचरा तात्काळ उचलण्याचे आदेश देत त्यांनी ज्या ठिकाणी 50% अधिक अतिरिक्त कचरा साचलेला आहे, तो कचरा त्वरित इतर योग्य जागेवर हलवण्याची ठाम ताकीद त्यांनी दिली आहे. सूचना पाळल्या गेल्या नाहीत तर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवल्यानंतर जयदीप बारभाई यांनी ही पहिलीच प्रत्यक्ष मैदानातली धाड आहे. नगरपालिकेच्या खुर्चीवर बसण्याआधी थेट कचऱ्यावर बसून प्रश्न मांडल्याने जेजुरी शहरात सर्वत्र चर्चेला उधाण आलेलं आहे. या ठाम आणि बेधडक भूमिकेमुळे आता जेजुरीच्या स्वच्छतेसह विकास कामांना वेग येईल अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर थेट मैदानात उतरलेले नवीन नगराध्यक्ष आता पुढे कोणते ठोस निर्णय घेणार याकडे संपूर्ण जेजुरीचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.